मॅच आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये म्हणजे अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी फार महत्त्वाची मॅच आहे आणि त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल। चला घाई करूया आपण, कारण हळूहळू आता अंतर वाढेल आणि त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करूया। आपण खेळाडू वृत्तीने हा संपूर्ण सामना आपण खेळूया अशी विनंती आपण करूया। सेकंड बॅटिंग ज्यांची आहे त्यांना विनंती करूया की तुम्ही घाई करा, कारण तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करावी लागेल, त्यासाठी विनंती आहे। दैवड टीमने टॉस जिंकला, त्याने सांगितलं की आम्ही फिल्डिंग करत आहोत। पारंबे ब या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केले। चला बॅटिंग ऑर्डर आली का? टीम पारंबे ब आपल्याला विनंती आहे आपण वेळ घेऊ नका, बॅटिंग ऑर्डर पाठवा। फिल्डिंग सजवलेली आहे। पारंबे ब बॅटिंग ऑर्डर मित्रांनो पाठवा। पारंबे ब आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा, कारण दैवडला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे। आपण सहकार्य करा अशी विनंती आपण करूया। आपण विलंब लावू नका, धावत या। वाटचाल परंपरेची परंपरा भव्यदिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा, आणि हा संघर्ष आता पारंबे ब विरुद्ध दैवड अशी मॅच आहे। पारंबे टीम तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल अशी सूचना आयोजन समितीकडून आलेली आहे, आपण घाई करा। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली। चला टीम पारंबे ब मित्रांनो आपण वेळ घेऊ नका। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये येते। अमोल शेडगे आणि राकेश गाडगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये याही मॅच मध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये पाहायला मिळते। षटक क्रमांक 1 मध्ये टीम दैवड कडून अनिल देवरे। ओव्हर नंबर 1 मॅचच्या सुरुवात, पहिला बॉल बॅटची कडा, फ्लाय स्लिपला खेळाडू। या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव मिळणार नाही। समोर खेळलाय बॉल, खेळाडू बॅकअपला नाही येत। बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न चांगला, सीमारेषेलगत झालाय। संघासाठी काही दबाव वाचवल्या, बॉलची फेकी तत्परतेने केली आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत। एका बाजूला पारंबे ब दैवड अशी रंगलेली मॅच। बॅटची कडा याही बॉलवरती पाहायला मिळते। फ्लाय स्लिपला खेळाडू, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते। स्ट्रायकरला राकेश गाडगे, फटका हवेत खेळलाय, खेळाडू बॉलच्या खाली येतील का? 3 खेळाडू प्रयत्न करतायत आणि अखेरकार क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी, धक्का क्रमांक लागला पहिला। टीम पारंबे ब या टीमला फलंदाज राकेश गाडगे इथे माघारी। चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती करूया की धावत या, आपण घाई करा। सूर्यकांत गोगावले पारंबे गावचे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत। महत्वपूर्ण मॅच आहे, क्वार्टर फायनल आहे। अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल। पाठीमागच्या बाजूला शॉट, फाईन लेग क्लिअर करू शकले नाही। आल्या पावली फलंदाज माघारी। धक्का क्रमांक 2, सूर्यकांत गोगावले यांचा फटका फसला। पाठीमागे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला हा कॅच पूर्ण केला आणि धक्का क्रमांक लागला दुसरा। पारंबे ब या टीमला आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज येत आहेत। अनिल देवरे हॅट्रिक टिपतील का? असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये दैवड गावाकडून पहिली हॅट्रिक येणार का? IPL ची पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी, टीम इंडियाची पहिली हॅट्रिक चेतन शर्मा आणि असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली हॅट्रिक कोण घेणार? संधी आले दैवड गावाला,
संधीचं सोनं अनिल देवरे करणार का मैदानाच्या आतमध्ये? प्रथमेश शेडगे. हॅट्रिकचा बॉल समोर खेळलाय. खेळाडू फार दूरवरतून येत आहेत. लॉंग ऑन बॉलवरती येत आहेत. धावत आले लॉंग ऑफ पर्यंत. या बॉलच्या पाठीमागे फलंदाजांनी सहजरित्या 2 धावा या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. धावसंख्या 5, 2 गडी बाद. षटकातील बॉल आतापर्यंत आणि ज्या बॉलची आपण चर्चा करतोय षटक संपलेलं आहे आणि एका षटकाच्या अखेरीस 5 धावा धावफलकावरती येत आहेत. चला काय करूया थोडीशी आपण. राज देवरे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला आता कास पठारच्या सुरुवात होत आहे. सातारा ग्रामीणच्या सुरुवात होत आहे. ही पहिली क्रिकेट स्पर्धा. आज 14 संघ सहभागी झाले होते. उद्या 14 संघ सहभागी होत आहेत. फटका तर हवेत खेळलाय. लॉंग ऑन क्लिअर केला जाईल का? सीमारेषेलगत चांगली झडप. संघासाठी काही धाबा वाचवल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. जीवन असो किंवा क्रिकेट आपल्याला प्रयत्न करावा लागतो आणि तो प्रयत्न सीमारेषेलगत चांगला केला. फक्त या बॉलच्या पाठीमागे सिंगल प्राप्त होतीये. अमोल शेडगे ही जमीची बाजू आहे. या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत प्रथमेश शेडगे. फटका प्रथमेश शेडगे यांनी जो खेळलाय तो फटका सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न बॉलचा झालाय. या बॉलवरती आता धावा किती होतील? 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती आहे. महत्वाची मॅच आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी बरेचसे सामने जिंकलेले आहेत. उद्या जर पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये खेळायचं आहे तर हा सामना जिंकावा लागेल. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. निर्धाव बॉल. ओव्हर नंबर 2 राज देवरे एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. असं म्हणतात अतिघाई संकटामध्ये नेई. आणि इथे महत्वाच्या विकेटचं पतन होत आहे. अमोल शेडगे माघारी. चला फलंदाजांना विनंती करूया की आपण थोडीशी घाई करूया. नागेश शेडगे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या किती आहे तर ती 8. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. या बॉलने गॅप शोधलाय. 2 खेळाडू धावतायत बॉलचा पाठमोरा करण्यासाठी. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. महत्वाच्या विकेटचं पतन झालं. अमोल शेडगे माघारी गेले. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु स्ट्राईक घेऊ शकले नाही. धावचीच्या स्वरूपामध्ये ते आउट झाले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नौकी जोडी. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. डॉट येतोय. राज देवरे कमालीचं षटक हाताळलंय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये धाबा त्यांनी खर्च केल्या तब्बल 4. बॉल टाकले तब्बल 6. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 9. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्येची भूक आता वाढवावी लागेल बॅटिंग करताना. टीम पारांबे ब या टीमला. सौरभ भारतात मोनिया गोलंदाजी मार्गवरती आलंय. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यांनी आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती असा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येतोय. मोनिया ओव्हर नंबर 3 या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे खेळाडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू जातील का बॉल पर्यंत परंतु अखेरकार बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार फरार. रन्स मिळतील 4. धावसंख्या वाढवणारा चौकार. फिरकीला प्रत्युत्तर दिलंय. मोनियाचा पहिलाच बॉल पाठवलाय सीमा पार. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. चौकाराला बॅटिंग करताना आत्मविश्वास निश्चित वाढला असेल. याच प्रकारची बॅटिंग प्रथमेशांना करावी लागेल. नागेशांना करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये.
पायांचा वापर आहे आणि अखेरकार बॉल पाठवलाय सीमा पार. या बॉलची उडान प्रथमेश यांचा टीम पारांबे ब साठी होता. 6चा लगान षटकार. एकोणीस धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम षटकामध्ये आक्रमण केलंय, मोठ्या फटक्यांचं धाडस केलंय. बॅटिंग करताना गिअर बदलला पारांबे ब या टीमने. याही बॉलवरती विथ द टर्न फटका खेळलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश नावाची सुनामी. बॉल सीमा पार षटकार. माफ करा, नागेश नावाची सुनामी. बॉल सीमा पार षटकार. नागेश यांच्या बॅट मधून जबरदस्त बॅटिंग मधल्या फळीमध्ये आलेले आहेत, परंतु आपलं काम त्यांनी चोख केलंय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नागेश करतायत. धावसंख्येला जर खऱ्या अर्थानं जर कोणी आकार आणला तर ते नाव आहे नागेश शेडगे. अडचणीच्या काळामध्ये संघासाठी उभे राहिले. कारण मेहनत ही अशी गोष्ट आहे ना, तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडे करते. टॅप केलाय, खेळाडू आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का? हो, स्ट्राइक घेण्यासाठी प्रयत्न चालवलाय, परंतु एकाला धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी यावं लागेल. आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट, बऱ्याचशा गोष्टींचा त्याग हा जीवनामध्ये करावा लागतो आणि क्रिकेटमध्ये करावा लागतो. जीवनात जर एखादी गोष्टी चांगली घडवायची असेल ना, तर एखाद्या गोष्टीचा त्यागही आपल्याला करावा लागतो. आणि आपल्या चांगल्या फलंदाजाला स्ट्राइक वरती आणण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूने आपल्या विकेटचा त्याग केलाय, कारण नागेश शेडगे यांची बॅट तडपली आहे. हाई बॉल चांगल्याच प्रकारे खेळलाय आणि अखेरकार हाई बॉल सीमा पार. नागेश शेडगे यांचा वार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार. अंतिम षटकांमध्ये नागेश शेडगे नावाची सुनामी आली आहे आणि त्या सुनामीचा कहर पहा. हाई बॉल येतोय का सीमारेषा पलीकडे? सीमारेषेलगत झेल घेण्याचा प्रयत्न तर फसला, परंतु काही धावा मिळत आहेत. फेक नॉन स्ट्रायकर एंडला केली आहे. दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. बॅटिंग करताना पारांबे ब ने बनवलेले आहेत. धावा 34 विजयासाठी बनवायच्या आहेत. टीम सांडवलीला 35, येणारे बॉल 18. चला, टीम पारांबे आपण मैदानाच्या आतमध्ये आहे आणि बॅटिंग ऑर्डर आपण लगेच पाठवा अशी विनंती आपण करूया. 35 धावांचं लक्ष. या हंगामातली पहिली क्रिकेट स्पर्धा आजचा पहिला दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. उद्या 14 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. आज 14 संघ आपण पाहिले, उद्या 14 संघ नव्याने सहभागी होत आहेत. चला, बॅटिंग ऑर्डर आली का? चला, बॅटिंग ऑर्डर लगेच पाठवा. आता सायंकाळचे वाजलेले आहेत 6 वाजून 4 मिनिटं होत आहेत आणि 6:15 अंधार पडतो. आपल्याकडे इथून पुढे आता 11 मिनिटं आहेत आणि त्यासाठी विनंती करूया की आपण घाई करूया, कारण 6:15च्या नंतर दिसणं थोडंसं कठीण होतं. त्यासाठी विनंती आहे, बॅटिंग टीम आपण घाई करा. चला, टीम पारंबे मित्रांनो फिल्डिंग लावा. आपण जास्त वेळ एकत्रित येऊ नका, विनंती आहे. आपण हे थोडंसं सहकार्य करा. आजच्या दिवसातला शेवटचा सामना
सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. जगविख्यात प्रसिद्ध असणारी काशी फुलं आणि याच पठारावरती असणारी गावं आणि काही गावं डोंगराच्या पायथ्याशी आणि बऱ्याचशा गावांचा सहभाग या सातारा ग्रामीण क्रिकेट मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती मोठ्या विकेटचं पतन. साहिल देवरे माघारी. आपण असोसिएशन बद्दल चर्चा केली. 3 वर्ष यंदाच 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करणारं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. बरेचसे संघ सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहत असतो आणि त्या संघांमधली ही रंगत आहे असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिल्या विकेटचं पतन. साहिल देवरे आज मोठा खेळ करू शकले नाही. षटक क्रमांक 1 मध्ये चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती. सिद्धांत शेडगे या बॉलला फक्त सन्मान दिलाय. समोर खेळलाय. एकच सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. परंतु आज प्रशांत वाघ. आज मोठी जबाबदारी या मॅच मध्ये घ्यावी लागेल. साहिल देवरे मैदानाच्या आतमध्ये नुकतंच आलेले आहेत बॅटिंगसाठी. क्रमांक 3 वरती. बॉलर तयार. सिद्धांत. संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाही परंतु एक धाव आलेली आहे. लक्ष या मॅच मध्ये आपण ज्याची चर्चा करत आहोत ना, 35 धावा दैवट टीमला बनवायच्या आहेत. पारांबे ब विरुद्ध दैवट हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये दैवट टीमने केलेली गोलंदाजी आपण पाहिली. त्यानंतर पारांबे ब या टीमने पहिल्या डावामध्ये कमबॅक करताना आपण त्या टीमला पाहिलं. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या 25 धावा. त्याचं प्रत्युत्तर आता दैवट टीमला द्यायचं आहे. क्रीजच्या खोलीचा वापर केलाय. मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि नागेश यांनी हा झेल पूर्ण केलाय. आणखीन एक धक्का लागलाय टीम दैवट या टीमला. या मॅचची मोठी उमेद प्रशांत वाघ. आता मैदानाच्या आतमध्ये राजन देवरे. तर क्षमता आहे या खेळाडूकडे. ऑलराऊंडर आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. चार बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. डाव्या बाजूला खेळलेला फटका बॅकअप नाहीये आणि अखेरकार बॉल निघालाय. सीमा पार धावा मिळतील 4. टीम दैवट साठी संघर्षाचा शंकरात करणारा चौकार. हा संघर्ष आज मैदानाच्या आत में करावा लागेल. 35 धावांचं प्रत्युत्तर द्यायचं आहे. मेहनत घ्यावी लागेल. 13 बॉल 29 ची गरज. 6 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्या 7. 12 बॉल 28 ची गरज. 12-28. चला घाई करूया.
12 बॉल 28 ची गरज. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया. राजन देवरे स्ट्रायकर एंडला, राकेश गाडगे ओव्हर नंबर 2. फटका तर समोर खेळलाय, गॅप आहे, बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलच्या पाठीमागे दिलासा देणारा चौकार आलाय. राजन देवरे खोलवर टप्प्याच्या बॉलला ओव्हर दी बॉलर हेड, समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय सीमा पार. फ्लड लाईट्स आता ऑन झालेल्या आहेत. मैदानाच्या अवतीभोवती असणाऱ्या आता ज्या लाईट आहेत त्या आता ऑन होत आहेत. आता इथून पुढे 11 बॉल 24 ची गरज आहे. चला घाई करूया आपण. राजन देवरे शपल लावून खेळलाय आणि अखेरकार हाई बॉल सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. मॅच जिवंत ठेवणारा षटकार राजन देवरे यांच्या बॅट मधून. शप्पल झाले, गरकन गिरकी घेतली, बॉलला भिरकावून दिलं सरळ 6 धावांसाठी. आता 10 बॉल 18 ची गरज आहे. मॅच मध्ये मंजिल मिलेगी, तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी आज तू कुछ कर तो सही. आज स्वतःची वाट स्वतःला शोधावी लागेल जी विजयाच्या दिशेने जाईल. येणारे 10 बॉल 18 ची गरज. राकेश गाडगे, राजन देवरे असं रंगलेलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. दैवड विरुद्ध पारंबे ब. जागेवरतूनच फटका खेळलाय, कॅचचा कॉल आणि पकडलीये कॅच. राजन देवरे चाललेत माघारी. नागेश यांनी पुन्हा एकदा एक चांगला झेल पकडलाय. बॅटिंग नागेश यांनी चांगली केली, परंतु पा या विकेट मध्ये आपलंही योगदान दिलंय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आता मोन्या. चला घाई करा, घाई करा मित्रांनो. चला घाई करा थोडी. मोन्या मैदानाच्या आत में अर्थात सौरभ बॅटिंग साठी. राकेश गाडगे गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा तयार. येणारी 9 बॉल 18 ची गरज आहे. धावसंख्या 17, 3 गडी बाद. नऊ बॉल 18. डावखुरे आताचा फलंदाज मोन्या मैदानाच्या आतमध्ये. फ्लाय स्लिपला खेळाडू बॉलचा पाठमोरा करतायत. एक सिंगल धाव मिळाली आहे. स्ट्राईक वरती आता फार वेळानंतर प्रशांत वाघ यांना आणलेला आहे. आता इथून पुढे 8 बॉल 17 ची गरज आहे. जो संघ जिंकेल त्याला पुन्हा एकदा उद्या खेळायला यावं लागेल आणि अंतिम 4 मधल्या ज्या मॅचेस होतील त्या खेळाव्या लागतील. त्याच्यामुळे हा सामना जिंकावा लागेल. म्हणजे या स्पर्धेमध्ये जर आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे तर हा सामना जिंकावा लागेल. चला घाई करा. राकेश गाडगे पुन्हा तयार. प्रशांत वाघ, एक मोठी उमेद या मॅचची. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत.
पायावरती असणारा बॉल ऑन साइडला खेळलाय. दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय आणि अखेरकार प्रशांत वाघ, मोठी उमेद माघारी. दैवत टीमला एक मोठा धक्का लागला. आज प्रशांत वाघ मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु या बॉलच्या पाठीमागे दुसरी धाव घेण्याचा आवरता आला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यासाठी केला होता की स्ट्राइक प्रशांत वाघ यांना आपल्याकडे ठेवायचं होतं, परंतु पहा कमी पडले धावताने आणि त्यांना धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागतंय. 7 बॉल 16ची गरज. सात बॉल 16. मॅच जिवंत आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट, शेवटचा टप्पा जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत हार कधी मानू नका. आणि याही मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत लढावं लागेल. बॉलर तयार राकेश गाडगे. फटका तर खेळलाय समोर आणि अखेरकार या मॅच मध्ये ट्विस्ट आलंय. बॉल सीमारेषा पार, षटकार आलाय. आता 6 बॉल 10ची गरज आहे. बॉल निघाला सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या आशा पल्लवी ठेवलेल्या आहेत बॅटिंग करताना. अनिल मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांच्या बॅटमध्ये षटकार आलाय. 10ची गरज आहे. 6 बॉल आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. 10 झाल्या. तिसऱ्या बॉलवरती विकेट आहे. चौथ्या बॉलवरती सिंगल. 10 झाल्या तब्बल 11. रनआउट प्लस विकेट 1 रन आहे. 12 झाल्या. षटकार 6. 18 झाल्या. पहिल्या ओव्हर मध्ये आहेत 7. प्रशांत वाघ दुसऱ्या रनला रनआउट झालेले आहेत. पस्तीसचं लक्ष आहे. 34 धावा झालेल्या आहेत. चला थोडीशी घाई करूया. 6 बॉल 10ची गरज आहे. मॅचची सुरुवात होईल. अंतिम षटक ज्यांच्या नावी आहे पारांबे ब या टीम कडून. सूर्यकांत गोगावले एका बाजूला, मोनिया एका बाजूला अनिल. 6 बॉल 10चा थरार. रंगलेली एक रोमांचक मॅच. अंधुक प्रकाशामध्ये सुरू असलेला सामना. 6 बॉल 10ची गरज आहे या मॅच मध्ये. परिंदे को मंजिल मिलेगी, फैले उसके पंख बोलते, वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि हे हुनर या मॅच मध्ये आता चांगल्या प्रकारे त्या हुनरने खेळावं लागेल. चला मॅच सुरू करा मित्रांनो. चला मॅच सुरू करा मित्रांनो. आपण वेळ घेताय. पहिला बॉल सूर्यकांत गोगावले यांनी मोने यांना डॉट टाकलाय. 5 बॉल विजयासाठी बनवायचे आहे. 10 धावा. आज मोने यांना स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल. प्रतिभा आहे, आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. ऑलराऊंडर खेळाडू आहेत दैवडचे. मोन्या बॅटिंग मध्ये, एका बाजूला अनिल. 5 बॉल 10.
हाई बॉल इथे डॉट आलाय. 4 बॉल 10 ची गरज आहे. मॅच अजूनही जिवंत आहे, फक्त लढावं लागेल. 4 बॉल 10 ची गरज आहे या मॅच मध्ये. आज आत्मविश्वासाने खेळावं लागेल. आज अशी वेळ आली आहे जिथे स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. आई बॉल खेळण्याचा प्रयत्न, स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केलाय. एकाला माघारी यावं लागेल. आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत धाबा 10. दैवत टीमने गोलंदाजी करताना 2 षटकांमध्ये केलेली गोलंदाजी आपण पाहिली. शेवटच्या ओव्हरमध्ये दैवत टीमने ओसांडून धावा खर्च केलेल्या आहेत आणि धावसंख्येचा पाठलाग करताना 3 बॉल 10 ची गरज आहे. स्ट्रायकर एंडला कोण आहे ज्याने ओव्हर नंबर 2च्या शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता? ते फलंदाज मैदानाच्या आत में स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. आणि आज हा विजय मिळवायचा आहे तर खेळ हा चांगला करावा लागेल. येणारे बॉल 3 बनवायच्या आहेत धावा 10. सूर्यकांत गोगावले एका बाजूला, अनिल मॅच खेचून आणतील का? 3 बॉल 10 चा थरार. सर्वांच्या नजरा या मॅच वरती आहे. कोण पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल? सूर्यकांत गोगावले राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला आक्रमक फलंदाज अनिल. आणि अखेरकार पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. पंच त्या ठिकाणी आता निर्णय सांगतील की व्हाईट बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा आपण रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहूया प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय. हिट विकेट, बॅट्समन आउट आहेत परंतु बॉल वाईड आहे. त्यामुळे 3 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 9. त्यामुळे मॅच जिवंत आहे. 3 बॉल 9. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आज स्वतःची वेळ स्वतःला बदलता आली पाहिजे. 3 बॉल 9 ची गरज आहे. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती माझा शेवट नाहीये. पेठेन मी पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही आणि त्या सामर्थ्याने आज लढावं लागेल. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली जाईल. एकच जाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता 2 बॉल 8 ची गरज. दोन बॉल 8 चा थरार. दैवत टीम साठी 8 धावांची गरज आहे तर एका बाजूला 8 धावांचा बचाव. 2 बॉल 8. मॅच जिवंत आहे. सोडून दिलाय बॉल, वाईड आलाय. आता 2 बॉल 7 ची गरज आहे. मॅच संपायला तयार नाहीये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 2 बॉल 7. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरलाय कारण प्रत्येक बॉल वरती काय घडतं याची उत्कंठा शिगेला. हा व्हाईट बॉल. आता 2 बॉल 6 ची गरज आहे. 2 बॉल 6. 2 बॉल 6 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉलचा विकास स्ट्रायकर एंडला. हाई बॉल सोडून दिलाय. आता 2 बॉल 5 ची गरज आहे.
मॅच मध्ये प्रत्येक बॉलच्या पाठीमागे काही ना काहीतरी घडतंय. 2 बॉल 5. संपूर्ण सातारा ग्रामीणच्या कमिटीला विनंती की आपण मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबा. 2 बॉल 5 ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. बरेचसे प्रेक्षक थांबलेले आहेत. या धावा पूर्ण होतील की नाही पूर्ण होतील या पाहण्यासाठी, कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे आणि ही अनिश्चितता पाहिलाच प्रेक्षक वर्ग आता उभे राहिलेले आहेत. 2 बॉल 5. विकास सय्यार, सूर्यकांत गोगावले, राईट आर्म ओव्हर द विकेट. दैवड विरुद्ध पारांबे ब. 2 बॉल 5. अंधुक प्रकाशामध्ये सुरू असलेला सामना. फटका तर खेळलाय आणि अखेरकार बॉल अडवला जाईल का? अडवला सीमारेषे लगत. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. आता 1 बॉल 2 ची गरज आहे. कंपल्सरी चेस हा असोसिएशनचा नियम आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेली एक रोमांचक मॅच आहे. 1 बॉल 2 ची गरज आहे. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. अरे हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. वेळ बदलायला वेळ लागत नाही. 1 बॉल 2 ची गरज आहे. विनंती आहे की कोणी आतमध्ये लगेच जाऊ नका. अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया. एक चांगली मॅच प्रत्येकाला जिंकायचंय. 1 बॉल 2 ची गरज आहे. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांना आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. 1 बॉल 2 ची गरज आहे. कोणताही खेळाडू आतमध्ये येणार नाही याची आपण दक्षता घ्या. 1 बॉल 2. दैवड की पारांबे ब. पारांबे ब की दैवड. स्ट्रायकर एंडला राज, एका बाजूला सूर्यकांत. यांच्यातलं तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार. जीवनातला एक सर्वोत्तम फटका एका बाजूला खेळायचा आहे. जीवनातला सर्वोत्तम बॉल एका बाजूला टाकायचा आहे. अशी झुंज मैदानाच्या आतमध्ये 1 बॉल 2 ची गरज आहे. पाठीराख्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली. काळजाचा ठोका चुकतोय. 1 बॉल 2. फटका तर खेळलाय. 1 सिंगल धाव, दुसरी, आणि इथे दुसरी धाव पूर्ण झाली आणि दैवड टीमने हा सामना जिंकला. पारांबे टीमच्या ओंजळीमध्ये आलेली मॅच ही पाण्यासारखी निघून गेली आणि जवळ जवळ ज्या संघाच्या आशा मावळत आल्या होत्या तो संघ शेवटपर्यंत झुंजला आणि हा विजय खेचून आणलाय. अभिनंदन करूया आपण दैवड टीमचं. हार्डलक टीम पारांबे ब, आपणही चांगले खेळलात. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपल्याही संघर्षाला सलाम आहे. आपले मनपूर्वक आभार आणि तुम्हालाही या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा संपूर्ण दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचा दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्या संघांनी आज सहभाग घेतला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार आपण अनाउन्स करूया.
त्याचबरोबर आपण एक सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण काही सन्मान करत आहोत. शशी साटम सरांचा आपण सन्मान करूया. टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत पंच, कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे शशी साटम सरांचा सन्मान आपण करत आहोत. या असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून कमिटीला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबा, अशी विनंती आपण करूया. आज ज्या संघाने सहभाग घेतलेला त्यांचे मनपूर्वक आभार. उद्या जे संघ सहभागी होणार आहेत त्या संघांना आपण देऊया आजच शुभेच्छा. आणि एक सन्मान आपण करत आहोत. रेशीम धाग्याने मिळलेली मायचुबदार शाल प्रेमाचं प्रतीक. आणि त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट देऊन आपण विनोददादा गोगावले या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत आणि कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ख्याती आहे, शशी साटम सर. अनेक खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहत असतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. चला, प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार अनिल आपण या. पहिल्या षटकामध्ये 5